कौस्तुभ गणबोटे यांचं कोंढवा परिसरामधलं जे घर आहे त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव 5:30 वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आता देखील शरद पवार येणार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो शोकाकुल परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आजूबाजूचे सगळे व्यावसायिक जे आहे त्यांनी स्वयंस्फूर्तीने या परिसरामधली सगळी दुकानं जी आहे ती बंद ठेवलेली आहे। हा संपूर्ण परिसर गजबजलेला परिसर आहे। कोंढव्याचा मोठ्या प्रमाणात छोटी व्यावसायिकांची दुकानं आहे, मात्र ही दुकानं सुद्धा लोकांनी आणि या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेली आहे। हळूहळू या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। जसजशी बातमी त्यांना या घरी आणले अशा प्रकारची बातमी जसजशी समोर येते तसतसे लोक जे आहेत ते आता जमा व्हायला सुरुवात होती, त्यांचे नातेवाईक जमा व्हायला सुरुवात होती। काही मित्रपरिवार त्यांचा आपल्यासोबत आहे, पुन्हा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला ज्यामध्ये कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालेला आहे, काय भावना तुमची या सगळ्या हल्ल्याच्या घटनेनंतर? अतिशय दुर्दैवी घटना आहे। आमच्या भागातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये याबाबत संताप व्यक्त केला जात आहे। ज्या पद्धतीनं आपण पूर्वी म्हणायचो की अतिरेक्यांना जात नसते धर्म नसतो, तर असं यातून दिसत नाही आहे। कारण यांनी प्रत्येक वेळी त्यांची जात विचारून धर्म विचारून गोळ्या झाडलेल्या आहे। असं पहिल्यांदा एक आपल्याला पुरावे समोर आलेत की जात आणि धर्म पाहूनच हे आपल्या लोकांना म्हणजे कुठेतरी याला एक हिरवा रंग आहे हे नक्कीच आहे। भारत सरकारने जे पाऊल उचललेलं आहे आता त्या पावलावरती त्यांनी ठाम राहून अतिशय कठोर कारवाई करावी। मोदी सरकारने याबाबत अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलेला आहे। त्यामुळं आपल्याला वाटतं की याच्यामध्ये या परिस्थितीमध्ये या देशाला आणि आपल्या देशातील सर्व नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल असं वाटतंय। अशा आम्ही काय भावना आहे तुमची या सगळ्या? आता आमचे ढोलेदाजी त्यांनी ह्या संदर्भात भावना सांगितलेली आहे की अतिरेक्यांना पूर्वी सांगायचे की जात धर्म नव्हता, पण आत्ता जो हल्ला झालेला आहे तो हल्ला तुमचं आधार कार्ड जात धर्म विचारून हल्ला झालेला आहे। आणि आज जगामध्ये भारतामध्ये विचार केला तर पाकिस्तानमध्ये जेवढे मुस्लिम नाही आहे तेवढे भारतामध्ये मुस्लिम आहे, तर कुठंतरी ऐकत टिकलं पाहिजे। आणि जे मुस्लिम समाजाचे ज्या भारतामध्ये राहतात भारतीय मुस्लिम, त्यांनी अशा अतिरेकी समाजाला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट न करता, सर्वच मुस्लिम बांधव ह्या विचारचे नाही आहे पण तरी देखील इतर मुस्लिम समाजाकडे ती भावना भारतीय लोकांची झाली नाही पाहिजे। त्याकरता भारत सरकार अमित शहा असेल भाजप सरकार असेल ते कडक पावलं नक्कीच घेणार आहे। आजचे जे काही त्यांनी डिसिजन रात्री घेतलेले आहेत त्याची कारवाई देखील त्यांनी त्या पद्धतीने चालू केली आहे। आणि कौस्तुभसारख्या मनमोही माणसावर जो हल्ला झालेला आहे तो खरोखर निंदनीय हल्ला आहे आणि अशा प्रकारचा हल्ला होणं म्हणजे देशातील ऐक्य बिघडणे हे नक्कीच आहे। तेव्हा आमचा विश्वास आहे की मोदी अमित जी शहा आहे गृहमंत्री हे नक्की योग्य ते पाऊल उचलतील आणि ह्याच्यापासून काय ते मार्ग नक्की काढतील। आता काय भावना आहे तुमची या सगळ्या? घडलं जे फार चुकीचं घडलं, जे दुःखद सर्वांना दुःख झालं हे झालं आहे सगळं, म्हणजे डोळ्यात पाणी यायचं बाकी राहिले काय, कारण ते वातावरण एवढं गंभीर झालं आहे की पाहायला नको वाटतं ते काय। म्हणजे कसं लहान मुलांना त्यांच्या घरचे माता बहिणी सगळे दुःखामध्ये, त्यामध्ये आम्ही सर्वजण दुःखात आहेत त्यांच्या सहभागी। काका काय भावना तुमची या सगळ्यावर? सर्वप्रथम अतिशय दुःखद घटना झालेली आहे। संपूर्ण देश या सगळ्या घटनेनं हळहळलेला आहे, सुन्न झालेला आहे। पण मी एक थोडंसं वेगळं सांगू इच्छितो की ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं त्या दहशतवाद्यांनी आपल्याला एकतेचा संदेश दिलेला आहे। तो संदेश असा आहे की तुम्ही मराठी नाही आहात, गुजराती तमिळ नाही आहात, तुम्ही ब्राह्मण नाही आहात, तुम्ही दलित नाही आहात, तुम्ही फक्त एकच आहात, तुम्ही हिंदू आहात। हा खूप मोठा संदेश त्यांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि तो आता आपल्याला जगायचा आहे तो संदेश। आणि ही घटना अशी पहिल्यांदा घडलेली नाही आहे काश्मीरमध्ये, हे अनेक वर्षापासून चाललेलं आहे। हिंदू आहात म्हणून तुम्हाला मारलं जातं आहे, तुम्हाला तिथून पळवून लावलं जातं आहे। त्यामुळे ह्या घटना रोखण्यासाठी आपल्याला इस्लाम समजून घेणं, कुराण समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानेच आपण या अशा घटना रोखू शकतो पुढच्या वेळेस। आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहासारखे कणखर लोक आपल्या केंद्रामध्ये बसलेले आहेत, त्या सगळ्याचा उत्तर अतिशय प्रखरपणे देतील एवढं नक्की। आपण बघतो या संतप्त भावना ज्या आहे या परिसरातल्या नागरिकांच्या आहे, त्यांच्या मित्रपरिवाराच्या आहे आणि आपण जर बघितलं तर पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी शरद पवार जे आहे ते देखील दाखल होणार आहे। काही वेळापूर्वी त्यांनी यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे आणि आता पुन्हा एकदा कोंढव्यामध्ये
एकबोटे यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवार स्वतः येणार आहे आणि त्यासाठी आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील या संपूर्ण परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे। एकूणच संपूर्ण हा परिसर जो आहे तो शोकाकुल वातावरणामध्ये आहे आणि पुढच्या 1 ते 2 तासामध्ये या दोन्ही मित्रांवरती एकत्रितरित्या अंत्यसंस्कार जे आहे ते केले जातील। शोकाकुल असा संपूर्ण हा परिसर आहे। शोकाकुल वातावरणामध्ये सगळेजण त्यांचं अंत्यदर्शन घेत आहे। कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, ते आता हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुवर्ण।